जेव्हा मी हा सूप ट्राय केला, मला असं वाटलं की मी चिकन सूपच खाते. सिरियसली पिते, सॉरी. तर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण वेजीज ओट्स सूप पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे आहे. ओट्स, कॉर्न घेतलेला आहे मी, ओनियन घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, काळी मिरी पावडर आणि मटार. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. तर आपल्याला इथे ओट्स जे आहेत ते छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत. आणि झाले की आपल्याला मग काढून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये. त्यानंतर आपण इथे सेम कढई घेणार आहोत आणि कढईमध्ये थोडंसं, म्हणजे अगदी थोडंसं इतकं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कांदा घ्यायचा आहे, त्याचबरोबर गाजर घ्यायचं आहे, शिमला मिरची, आणि हे सर्व बारीक केलेलं असायला पाहिजे. अद्रक लसूण घ्यायचे आहे, पेस्ट असेल तर तीसुद्धा यूज करू शकता. हिरवी मिरची, त्याचबरोबर कॉर्न आणि मटार हे सर्व घेऊन आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल खूप कमी यूज केलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथे मी काळी मिरी पावडर घेतलेले आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित. फ्रेंड्स, आपला वेजीस थोडाफार सॉफ्ट होईपर्यंत मी एका साईडला 1 ग्लास गरम पाणी व्हायला ठेवून दिलेलं होतं आणि मग ओट्स टाकून आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. इथे मी पूर्ण 1 ग्लास इतकं पाणी यूज केलेलं आहे. छान बॉईल आलेलं पाणी होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटं मी इथे सूप जो आहे तो बॉईल करून घेतलेला होता. मटार फ्रोझन होते त्याच्यामुळे लवकर शिजले आणि तुम्ही पाहू शकता छान टेस्टी आणि यम्मी, इतकी छान स्मेल सुटली होती सूपची, मस्तच, खूप भयानक. तर अशा पद्धतीने आपला सूप जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही अजून पातळ पाहिजे असेल तर तसं घेऊ शकता, पाणी जास्त ॲड करून घेऊ शकता तुम्ही. तर अशाच पद्धतीने आपला सूप जो आहे गरमागरम आणि टेस्टी रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन नवीन टेस्टी यूजफुल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा. मी डाएट फूड रेसिपी चॅलेंज स्टार्ट केलेला आहे. आय होप तुमच्यासाठी यूजफुल असेल. तर एकदा व्हिजिट करा चॅनलवरती आणि व्हिडिओ पहा. अगदी छोट्या छोट्या टँगी आणि मस्त डाएट फूड पण टेस्टी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बाय बाय. पुन्हा भेटूया अशा छान, इझी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी.